भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री आर पाटील यांना फोन करून त्यांचं कौतुक केलंय। गडचिरोलीच्या आदिवासींची वीज तोडू नये अशी आग्रही भूमिका पाटील यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये घेतली होती। त्याबद्दल मुंडेंनी आबांची प्रशंसा केली। दुसरीकडे त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। अजित पवार हे पाटबंधारे विभागानंतर आता ऊर्जा क्षेत्र लुटण्याचं काम करतात अशी टीका मुंडेंनी केली आहे। गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाला अंधारात ठेवू नका, दिवाळीमध्ये वीज तोडू नका अशी मागणी त्यांनी यावेळी केली। गृहमंत्र्यांच्या मागणीनंतर अजित पवारांनी त्यांची खिल्ली उडवल्याची ही चर्चा आहे। यावरही मुंडेंनी तोफ डागली आहे। वीज दरवाढीलाही स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे। आदिवासीच्या जीवनामध्ये अंधार होऊ नये म्हणून तिथले कनेक्शन्स कापू नयेत आणि त्यांची दिवाळी उजेडात व्हावी अशी मागणी मंत्रिमंडळामध्ये केली। खरं म्हणजे आर आबांनी ही केलेली मागणी संवेदनशीलतेचा लक्षण होतं। ते पालकमंत्री असल्यामुळे आदिवासीच्या जीवनाची त्यांना कल्पना आहे आणि त्यांच्या संवेदनशीलतेचं समर्थन करण्याऐवजी त्यांची मागणी मान्य करण्याऐवजी सगळ्या मंत्रिमंडळाने त्यांची मागणी धुडकावून लावली। अजित पवारांचा हा बेमुरवतखोरपणा जो वाढलेला आहे त्याचं कारण त्यांनी जनतेत कधीच काम केलेलं नाही। ते वारसाने सत्तेत आलेले आहेत। त्यामुळे जनतेच्या प्रश्नाशी, जनतेच्या अडचणीशी त्यांना ते सोडवणं याच्याशी काही देणं घेणं नाही, त्याची कुचेष्टाच करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। हे बेमुरवतखोरपणा हा महाराष्ट्राला चालणारा नाही, परवडणारा नाही। महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।